स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान 2013 पासून चालू केलं आणि त्याच्या अंतर्गत आपण देशामध्ये 14 ठिकाणी मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र चालू केली. त्याच्यातलं एक केंद्र पुण्यामध्ये आहे आणि 2018 मध्ये अडोल ट्रस्टची आम्ही स्थापना केली. आणि या हाफ मॅरेथॉन करण्याचा उद्देश असा आहे, एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की या लाईफस्टाईल बद्दल लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी. कारण ही जेव्हा अशा प्रकारे आपण एखादी मॅरेथॉन घेतो तेव्हा माझा असा अंदाज आहे की कमीत कमी 10,000 लोक तरी या मॅरेथॉनमध्ये चालतील किंवा पळतील अशी अपेक्षा आहे. आणि याचं जे सगळं कॅम्पेनिंग होईल त्याच्यामध्ये जगभरात दीक्षित लाईफस्टाईल बद्दलची माहिती पोहोचेल. तर हा एक मुख्य उद्देश आहे की अवेअरनेस त्याच्यामध्ये निर्माण व्हावा. दुसरा उद्देश असा आहे की आतापर्यंत आम्ही लोकांकडून असं कधी म्हटलं नाही की तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. तुम्हाला माहिती आहे, कारण अभियान पूर्णपणे मोफत आहे, कोणाकडून आपण 1 रुपया पण घेत नाही. पण सध्या जगाची विभागणी जर आपण बघितलं तर औषध गोळ्या घ्या किंवा लोकांना देणारे लोक आणि तुम्हाला औषध गोळ्या नको जीवनशैलीने तुम्ही हे करू शकता असं सांगणारे माझ्यासारखे लोक, याच्यामधला हा एक लढा आहे. आणि त्यामुळे आपल्याबरोबर फिजिकली किती लोक आहेत, म्हणजे व्हर्च्युअली तर आम्हाला लाखो फॉलोअर्स आम्ही म्हणतो, पण प्रत्यक्ष ग्राउंडवर आपल्यासाठी चालणारे पळणारे लोक किती आहेत याचा देखील अंदाज एक चळवळ म्हणून तो यावा, हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की पळणारी जी सगळी म्हणजे रनिंग कम्युनिटी आहे, फिटनेस, जसं ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन आहे आणि वेदनिर्मिती, आता याच्यामध्ये पॉझिटिव्हली हे लोक आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. तर अशा प्रकारचे कोलॅबोरेशन झाल्यामुळे अभियानाला त्याचा उपयोग होईल. आमच्या सेंटरला जेवढे लोक येत आहेत, आता गेल्या 2 वर्षापासून सेंटर चालू आहे, तर जवळपास 3,000 लोक रजिस्टर झाले. पण खरं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये दररोज काही हजार लोकांना डायबिटीस डायग्नोस होतं, पण त्याच्यापैकी 1000 लोकांपैकी आमच्याकडे 4-5 लोक पोहोचत असतील, म्हणून आम्हाला 2 वर्षात 3000च मिळाले. मला असं वाटतं की हे सेंटर असं व्हायला पाहिजे की 24 तास चालू ठेवायची वेळ आमच्यावर आली पाहिजे. आणि हा अवेअरनेस अशा प्रकारचे कोलॅबोरेशन झाल्यामुळे आणखी वाढेल असं मला वाटतं. यातून लोकांना याच्यामध्ये आम्हाला मदत करायला पण याच्यामध्ये संधी मिळेल, आमच्या बरोबर ते उभे आहेत हे सांगायची संधी मिळेल. या सगळ्या दृष्टिकोनातून या मॅरेथॉनचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि 17 नोव्हेंबरला ही मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ही पुण्यात आपण करतोच आहे फिजिकली, पण जगामध्ये आपण हे व्हर्च्युअली पण करतोय. कारण आम्ही जेव्हा मागे 2018 मध्ये अशा प्रकारची मॅरेथॉन घेतली तेव्हा जगात 92 ठिकाणी लोक चालले होते, जवळपास 36,000 लोक वेगळ्या ठिकाणी चालले होते. म्हणजे गडचिरोली सारख्या जिल्ह्यापासून ते बोस्टन, ऑस्टिन, म्हणजे US मध्ये त्यावेळेला 13 ठिकाणी लोक चालले होते. मागच्या वर्षी जे आम्ही एक रेकॉर्ड केलं की वॉक मॅरेथॉन ऍट मोस्ट व्हेन्यूज, तर 228 ठिकाणी जगात लोक चालले होते. त्याच्यामुळे व्हर्च्युअली पण जगामध्ये अनेक ठिकाणी हे होईल आणि त्यानिमित्ताने किती लोक आपल्याशी कनेक्टेड आहे, किती लोक याच्यामध्ये येतात हे पण आम्हाला कळेल आणि खूप जास्तीत जास्त सहभाग वाढेल असं मला वाटतं. याला काही रजिस्ट्रेशन फी ठेवली आहे? याला रजिस्ट्रेशन फीस आहे, कारण याच्यामध्ये कसं आहे की लोकांना टी-शर्ट्स मिळणार आहेत, याच्यामध्ये त्यांना बीप असणार आहे, नंतर टायमिंगची जी चिप असते ती असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आंतरराष्ट्रीय बाबी याच्याविषयी जास्त माहिती प्रशांत सांगतील किंवा त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्ट्या काय काय आहे. परंतु फी यासाठी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, मेडल मिळणार आहे. अगदी व्हर्च्युअली जे लोक पार्टिसिपेट करतात त्यांना फी आहे ती मामूली म्हणजे 300 रुपये पडतात. आणि या 300 रुपयात त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्यांचं जे मेडल आहे ते कुरिअर करून आम्ही पाठवणार. त्याच्यामुळे जवळपास जेवढं रजिस्ट्रेशन फी आहे तेवढे बेनिफिट त्या लोकांना त्यातून मिळतील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे प्रॉफिट मेकिंग ऍक्टिव्हिटी नाही. रजिस्ट्रेशन कार्ड हे सगळं खर्च येतो, परमिशन्स आहे, रस्त्यावर तुम्हाला पाण्याचा सपोर्ट लागतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात, त्यासाठी सगळी फी वापरली जाईल. पारितोषिक किती क्रमांक लागते? 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरच्या कॅटेगरीजमध्ये पारितोषिक आहेत. ते किती असतील काय असतील ते ॲज टाइम गोज बाय थोड्या दिवसांनी ते रिव्हील केलं जाईल. त्याबरोबरच रेसबद्दल मी थोडंसं सांगतो. जसं सरांनी सांगितलं की 3 किलोमीटर फॅमिली रन, 5 किलोमीटर रन, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर. त्यातले 10 आणि 21 किलोमीटर हे टाइम रेसेस असतील की ज्याचा रिझल्ट कुठल्याही पुढच्या मोठ्या रेसेससाठी वापरता येईल. त्यानंतर आणखी एक म्हणजे आता पूर्ण इतकं जे आपलं पसरलेलं आहे त्यामुळे एका ठिकाणी काय चालतं हे बऱ्यापैकी इन द सेन्स बऱ्याच रेसेस अशा होत असतात, पण पुण्यामध्ये हार्ट ऑफ पुणे अशा फार कमी होतात. आणि हे दीक्षित सरांच्या मदतीमुळे आणि ब्लू ब्रिगेडच्या यापूर्वीच्या एक्सपिरियन्समुळे आपण हे पूर्णपणे पुणे शहरात इन द हार्ट ऑफ द सिटी ऑर्गनाईज करणार आहोत. नेहरू स्टेडियम वरनं रेस सुरू होईल आणि त्याचा एक्झॅक्ट रूट डिटेल्स
थोड्या दिवसांनी रिव्हील केलं जाईल. दॅट इज वन ऑफ द USP असं वाटतंय, कारण पुण्याच्या आतमध्ये इन द हार्ट ऑफ द सिटी अशा रेसेस फार कमी होतात, फार कमी शक्य होतात. अर्थात त्या वेळा आणि रोड्स वगैरे सगळं सांभाळायला लागणार आहे. ब्लू ब्रिगेड आणि दीक्षित फाउंडेशन हे जे काही आता फॉर्च्युनेटली जो काही मेळ झालेला आहे, कारण दीक्षित सर त्यांच्या बाजूनी न्यूट्रिशनच्या हिशोबाने आणि बेटर लाईफस्टाईलच्या हिशोबाने प्रयत्न करतच होते. आणि ब्लू ब्रिगेड 2015 साली फॉर्म झालं होतं. अजय देसाई फाउंडर आहेत, ते स्वतः डायबेटिक आहेत, त्यांचे आई वडील फॅमिलीमध्ये डायबेटिक सगळे लोक आहेत. आणि ही हिमसेल्फ आय डोंट नो रिव्हर्सल आपण म्हणतो, रेमिशन रिव्हर्सल, पण आफ्टर अ सर्टन पिरियड ते मेडिसिन्स घेत नाहीत, रनिंगवर आणि बेटर लाईफस्टाईलवर त्यांच्या पुढची वाटचाल चालू आहे. सो इसेन्शियली त्यांना जेव्हा त्याचे बेनिफिट्स, रनिंगचे बेनिफिट्स कळले, त्यानंतर ब्लू ब्रिगेड फॉर्म करायचं डिसाईड केलं. आणि वाईल डुईंग दॅट लाईक माइंडेड लोक जोडली गेली. आणि जे पहिले 10-15 लोक होते ते आता जवळजवळ 1000 लोक आहेत ब्लू ब्रिगेडमध्ये. आणि पुण्यामध्ये जवळजवळ 8 ठिकाणी आमचे लोकेशन्स आहेत आणि तिथे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग दिलं जातं. तर ते सुद्धा आहे की आता प्रेस नोटमध्ये पण लिहिलं आहे की जे रजिस्टर करतील किंवा आणखी लोक की ज्यांना ट्रेनिंग करायचं असेल मॅरेथॉनसाठी किंवा रेग्युलर जस्ट फिटनेससाठी, नॉर्मल फिटनेससाठी, तर हे 8 लोकेशन्सवर कुठेही कधीही रोज येऊ शकतात. रोज आम्ही सकाळी 6 वाजता चालू करतो. ब्लू ब्रिगेडमध्ये सुरुवात जरी डायबेटीस यामुळे झाली असेल कदाचित, पण त्यानंतर बरेच लोक मॅरेथॉन्स, अल्ट्रा मॅरेथॉन्स पळू शकले आहेत गेल्या 7-8 वर्षात. अजय देसाई स्वतः अल्ट्रा मॅरेथॉन आहेत. आणि अनेक लोक डिस्टन्स वाईज म्हणजे 100 मैल, 200 मैल, 300 मैल हे डिस्टन्सेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे असं नाही की कोणतरी नवीन फिटनेससाठी काहीतरी चालू केलं आणि ते लगेच रिझल्ट कोणी बघत असेल तर दिस इज नॉट द वे टू गो फॉर इट. त्यामुळे 5-6 वर्षांनी लोक हळूहळू त्यांना जे हवं आहे, त्यांना जे योग्य वाटतंय आणि ट्रेनर्सना जे योग्य वाटतंय की हा माणूस, ही व्यक्ती काय करू शकेल, त्या हिशोबाने ते पुढे जात आहेत. आय थिंक त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल, हे दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि याच्यातनं जितके जास्त लोक याला जोडले जातील, दॅट वुड बी द सक्सेस ऑफ दिस इव्हेंट. तुमच्या हे मोहिमात किती लोकांना डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे? अभियानात म्हणजे आता सध्या पुण्यामध्ये 200 लोक रेमिशन मध्ये आहेत, म्हणजे ज्यांचं HbA1c 6.5 खाली गेलं विदाउट मेडिसिन फॉर ॲटलीस्ट 3 मंथ्स. नागपूरमध्ये 70 लोक आहेत, नाशिकमध्ये जवळपास 75 लोक आहेत. आणि आमचं एम असं आहे की डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक सेंटर, म्हणजे 3 सेंटर आमची रोज चालणारी सेंटर आहे, तर प्रत्येक सेंटरला 1000 लोकांची अशी अवस्था यावी. आणि म्हणजे या संख्येपेक्षा देखील महत्व या गोष्टीचं आहे की ही कल्पना जी आहे की डायबिटीस हा विदाउट मेडिसिन कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि तसा राहू शकतो, हेच फार जगावेगळी गोष्ट आहे.